तर आता बैठकांचं सत्र सुरूच आहे। शरद पवार गटाची देखील ऑनलाईन बैठक होणार आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कानमंत्र दिलेले आहेत। तर शरद पवार गटाची ऑनलाईन बैठक झालेली आहे। या संदर्भात शरद पवारांनी कानमंत्र दिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक काही वेळापूर्वी पार पडलेली आहे आणि या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते। शिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। त्यांनी या सर्वांना मार्गदर्शन केलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, शरद पवार गटाची देखील बैठक नुकतीच ऑनलाईन झालेली आहे। या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टींवरती चर्चा झाली, काय मार्गदर्शन करण्यात आलं? जान्हवी, महाविकास आघाडीने जी आहे पूर्णतः कंबर कसलेली आहे सरकार स्थापनेसाठी आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की 150 ते 155 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला भेटू शकतात। एक्झिट पोलचे आकडे देखील अशाच पद्धतीत सांगण्यात येत आहेत आणि त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या उमेदवारांना आणि आपापल्या निवडून येणाऱ्या आमदारांना जी आहे बैठक घेताना दिसून येत आहेत। खरं तर काल संपूर्ण दिवस जे आहे दुपारपासून रात्रीपर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांची, प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आज जी आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ऑनलाईन एक बैठक पार पडलेली आहे असे समजत आहे सूत्रांकडून। ऑनलाईन पद्धतीची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये जे आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये उद्याच्या मतमोजणीच्या वेळेस हरकती कशा नोंदवायच्या, फॉर्म 17 बद्दलची माहिती आणि अन्य कुठले मुद्दे आले तर त्याला सामोरं कसं जायचं याबद्दलची माहिती जी आहे ती संपूर्ण देण्यात आलेली आहे। आणि यातील एक प्रमुख भाग म्हणजे समजा आपले उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातले हे समजा निवडून येतात तर त्यांना ताबडतोब मुंबईमध्ये येण्याचे आदेश जे आहेत हे देखील देण्यात आलेले आहेत अशी माहिती मिळते। या बैठकीमध्ये प्रमुख जे आहेत खासदार सुप्रिया सुळे होत्या, जयंत पाटील होते आणि शरद पवार देखील स्वतः होते आणि ही बैठक जी आहे ऑनलाईन पद्धतीने सुमारे पाऊण तास आधी जी आहे झालेली माहिती मिळत आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।